उपयोग होतो त्याकरता जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे देत असतो। त्याच्यातून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला मदत होते। काही ठिकाणी तर आम्ही आता सुरू केलंय की जर तिला 50-60 हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल, मी आता दिगंबर दुर्गाडीशी पण बोलणार आहे की तिचा हप्त्यातनं तिला जो 1.5 हजार रुपये हप्ता मिळतो त्याच्यातून कट करून घ्या काही पैसे आणि त्याच्यातून एकदम 50,000 दिले तर त्या 50,000चं भांडवल घेऊन ती महिला काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू शकते। अशा प्रकारे एक नवीन त्याच्यातनं योजना आम्ही पुढे आणलेली आहे। त्याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। महायुतीच्या सरकारने सौर म्हणजे सूर्यावर ऊर्जा पंप आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे। गावामध्ये गोरगरीब त्यांना लाभार्थीमध्ये बसतायत पण घर मिळालं नाही, अशांनाही घर देण्याचं नियोजन हे आम्हा लोकांचं झालेलं आहे। त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। आता जागा त्यांची नसेल तर 1 लाख रुपये जागा घेणं देखील आम्ही आता सुरू केलेले आहे, हे पण मला आपल्याला सांगायचंय। ह्या आता उपकेंद्रामुळे मुराळे गावासह आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठ्याच्या ज्या समस्या भेडसावत होत्या हे आम्ही लक्षात घेऊन हे उपकेंद्र केलेलं आहे। आता आपल्याला अजिबात कुठल्या समस्या भेडसावणार नाही नियमित दाबाने वीज येण्याच्या करता। म्हणून हे आपण 62 कोटी 70 लाखाचं उपकेंद्र मंजूर केलं। आता भूमिपूजन करत असताना मी आमचे चीफ इंजिनियर अनिल कोलप यांना विचारलं, ते म्हणले की दादा साधारण वर्षभरात करायचा आमचा प्रयत्न आहे। कॉन्ट्रॅक्टर म्हणतो 1.5 वर्षात करीत, परंतु जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर त्या बाबतीमध्ये करा। हे उपकेंद्र सुरू झाल्यावर माझं मुराळे, माळेगाव, पांढरा, सांगवी इथपर्यंतच्या या गावांच्या सह परिसरातील वीजदाब सुधारणार आहे। त्याचबरोबर होळ, कोराळ, करावागज, बारवनगर याही भागाला अखंड वीज पुरवठा आपल्याला करता येणार आहे। या उपकेंद्रामुळे विजेचा भार कमी होणार आहे। जर ट्रिप होती ना, ट्रिपिंगची समस्या दूर होणार आहे। शेतकऱ्यांना किंवा माझ्या सामान्य जनतेला त्याच्यातून योग्य दाबाने अखंड वीज पुरवठा होईल। ही केवळ यंत्रणा नाहीये, ही एक आपल्या राज्य सरकारच्या सक्षमीकरणाची पायरी आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणाऱ्या विजेअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी या दूर करण्याचं हे आमचं नियोजन आहे। तरुण उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा आमचा आणि सरकारचा याच्यातून प्रयत्न आहे। महायुती सरकारने जसं 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घ्यायचा, त्याची धडाक्यात अंमलबजावणी सुरू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 44 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्या योजनेच्या करता जवळपास मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 17.5 ते 20 हजार कोटी रुपये द्यावे लागतात। ते पैसे माफ म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण ते पैसे मला सरकारकडनं द्यावे लागतात जसं आणि या योजनेतनं आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना सौर पंप देतोय। या योजनेच्या करता शेतकरी बांधवांनो 24,000 कोटी रुपयाची तरतूद केली। किती? 24,000 कोटी। का तर माझ्या जवळपास 9 लाख शेतकऱ्यांना विजेच्या करता कुणाची वाट बघायला लागू नये। पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतनं देखील आतापर्यंत आम्ही 1,30,000 घरांच्या करता 500 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा संच बसवून त्या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे छोटे छोटे असतात, परंतु ज्यातनं जवळपास महाराष्ट्रात आम्ही 500 मेगावॉट वीज तयार केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान हे आम्ही त्या लाभार्थ्याला दिलेलं आहे। त्याच वेळेस मी अर्थसंकल्पात 0 ते 100 युनिट वापरणाऱ्यांना सुमारे 1.5 कोटी रुपयाची वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। तेही काम आमचं चालू आहे। या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील 70% वीज ही ग्राहकांचे वीज बिल
टप्प्याटप्प्याने कमी कमी होणार आहे. आम्हाला तर टेक्निकल लोकांनी सांगितलं की हे शून्यावर येणार आहे, पण मला जरा भीतीच वाटते शून्यावर नाही आलं म्हणजे लोक म्हणतात जे आलं थापा मारतोय काहीतरी. पण वीज बिल पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे. तुम्हाला आठवत असेल अनिलजी, तुमचेच अधिकारी लोकेश चंद्रा म्हणजे हे जे महावितरणचे सीएमडी आहेत, अशा काहींनी आम्हाला सांगितलं की दादा खरोखरीच नंतर ते वीज बिल कमी कमी होणार आहे. अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचा आणि लोकांचा फायदा करून देतोय.